राज्यातील पतसंस्थांमध्ये 1,00,000 कोटींपेक्षा अधिक ठेवी आहेत. पण या पतसंस्थांच्या समोर आज अनेक अडचणी आणि समस्या आहेत. त्यावर शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या महिन्याभरात पतसंस्थांचे प्रश्न मार्गी लावले जातील अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं आयोजित सहकारी पतसंस्था महिला मेळाव्याच्या समारोप सत्रात ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं सहकारी पतसंस्था चळवळीत कार्यरत असणाऱ्या महिलांचा मेळावा पार पडला. सायबर शिक्षण संस्थेच्या आनंद भवन सभागृहात झालेल्या मेळाव्याचा समारोप पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये झाला. प्रारंभी भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी या मेळाव्याचा उद्देश आणि पतसंस्थांना भेडसावत असणाऱ्या अडचणी समस्यांचं विवेचन केलं. पतसंस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होत असताना पतसंस्थांना शासन स्तरावर संरक्षण मिळत नसल्याची बाब सौभाग्यवती महाडिक यांनी नमूद केली. त्याचा परामर्श पालकमंत्री आंबेडकर यांनी भाषणात घेतला. राज्यातील पतसंस्थांमध्ये सुमारे 1,00,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मात्र या पतसंस्थांना अजूनही योग्य न्याय मिळत नसल्याचं त्यांनी कबूल केलं. पतसंस्थांमधील ठेवींना विमा, अंशदान कमी करणं, सोने तारण कर्जावरील अडचणी दूर करणं यासह अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी येत्या महिनाभरात शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय होईल असं नामदार आंबेडकर यांनी सांगितलं. पतसंस्थांच्या एकूण सोने तारण आणि ठेवींच्यासाठी सुद्धा ज्या काही शासनाच्या एकूणच किचकट बाबी होत्या त्या किचकट बाबींसाठी सुद्धा शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या मान्यता होत्या. त्या मान्यतेचा प्रस्ताव सहकार आयुक्तांनी आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आता शासनाकडे दिला आहे. पुढच्या महिनाभरामध्ये 2 महिन्यामध्ये शासन याच्यावरती निर्णय घेऊन अनेक पतसंस्थांना या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं एक निर्णय घेऊन या पतसंस्थांची एक विकासाची सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आपण सुरू करतो आहे. त्याबरोबरीनं तिसरा मुद्दा या सगळ्यांसाठीचा महत्त्वाचा आहे. पतसंस्थांच्या अंशदानासाठी सुद्धा सातत्यानं मागणी होती. ते अंशदान कमी करण्यासाठी सुद्धा सरकारचे निर्णय सकारात्मक आहेत. दरम्यान भागीरथी पतसंस्थेच्या कामगिरीची नामदार आंबेडकर यांनी प्रशंसा केली. सक्षम महिला आणि सक्षम सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारण अधिक बळकट होईल असा विश्वास नामदार आंबेडकर यांनी व्यक्त केला. तर राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या नूतन महिला अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी हा मेळावा यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. महिलांना मार्गदर्शन झालं की सहकार किंवा पतसंस्थेमध्ये काम करणाऱ्या अगदी उच्च पदावर असणाऱ्या सगळ्या महिला ते कर्मचारी वर्ग सगळ्यांना मार्गदर्शन झालं. वेगवेगळ्या ज्या पतसंस्थेचे संचालक चेअरमन हे आलेले त्यांच्या माध्यमातून आणि दुसऱ्या सत्रात आता महिलांना पुरस्कार वितरणाचा सोहळा करण्यात येत आहे. हा दिवसभराचा कार्यक्रम आणि त्याची जबाबदारी भागीरथी नागरिक पतसंस्थेला दिली गेली याबद्दल मी फेडरेशनचे खूप मनापासून आभार मानते आणि खूप उत्कृष्ट कार्यक्रम इथं घेतला गेला. खूप ज्ञानी लोक इथं आलेले आहेत. त्यांचं मार्गदर्शन आज महिलांना मिळतंय. महापौर रूपाराणी निकम यांनी बोलताना कोल्हापूर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन स्तरावर काही प्रकल्प सुरू व्हावेत, त्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं. यावेळी सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते नामदार आंबेडकर यांना सहकार श्री पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर अर्चना माळी, संगीता इनामदार यांना बेस्ट चेअरमन म्हणून सन्मानित करण्यात आलं. तसंच पूनम जगदाळे, प्रतिभा महाले, सारिका मुळे यांना बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट सीईओ म्हणून नीलम नलावडे यांचा सत्कार झाला. याशिवाय शरयू सराफ, स्नेहा गोताकोंडा यांचाही सत्कार मूर्तींमध्ये समावेश आहे. यावेळी सौभाग्यवती वैष्णवी महाडिक, सुरेखा लवांडे, भारती मुथा, निलिमा बावणे, अंजली पाटील, राजश्री पाटील, शीतल यादव, विद्या पाटील, श्रद्धा गायकवाड, कौसर बागवान, स्नेहल वेल्हाड, माधुरी नकाते, पूर्वा राणे, अर्चना कोराणे, दीपा ठाणेकर, निलिमा साळोखे, दीपा काटकर उपस्थित होत्या.